पाहताय लोकशाही मराठी आणि प्राईम टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। कॉकरोच जनता पार्टीकडनं उद्या देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे। प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थी संघटना आंदोलन करणार असल्याचं समजतंय। जंतर मंतरवर विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जच्या विरोधात आता उद्या संपूर्ण देशभरामध्ये आंदोलन केलं जाणार आहे। याबद्दलची घोषणा सीजेपी कडून करण्यात आलेली आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या अशी विनंती अभिजित दिपकेंनी पंतप्रधान मोदींना केलेली आहे। अन्यथा हे प्रकरण तुमच्या राजीनाम्यापर्यंत पोहोचेल। भारतात कुणीही तुम्हाला मतदान करणार नाही असं अभिजित दिपकेंनी म्हटलेलं आहे। तो मोदी जी, मेरी आपसे फिर से रिक्वेस्ट है, धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा ले लीजिए, वरना बात सिर्फ धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे की नहीं रहेगी, बात आपके इस्तीफे पर भी आ जाएगी और वो आएगी जैसी आपकी हरकतें आएगी, वो इतना तो मैं आप लोगों को बताता हूं, आएगी बात। मुंबईतल्या दादरमधल्या शिवाजी पार्कमध्ये उद्या नॅशनल अँथम आंदोलन केलं जाणार आहे। मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन केलं जाईल अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिलेली आहे। गेल्या 34 दिवसांपासून नीट पेपर फुटीवरनं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी विद्यार्थी आंदोलन करतायत। सरकारसोबत अजूनही विद्यार्थ्यांची यशस्वी चर्चा झालेली नाही। मात्र आता मुंबईत ठाकरे बंधूंनी 26 जुलैला संयुक्त तिरंगा मोर्चाची घोषणा केलेली आहे। विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी मुंबईत मोर्चा काढला जाणार आहे। या मोर्चात विद्यार्थ्यांसह पालकांनी सुद्धा सहभागी व्हावं असं आवाहन ठाकरे बंधूंनी केलेलं आहे। तो काही प्रतिसाद आम्ही पाहतोय हा ओव्हरवेल्मिंग आहे। हा रिस्पॉन्स कधी आधी बघितला नव्हता असा आहे। तरुण मुली ज्यांना तसं पाहायला गेलं तर काही राजकीय कुठचंही पाठबळ नाही, राजकीय काही बॅकग्राऊंड नाही, राजकीय एफिलिएशन नाही, अशा मुलींना येऊन व्यक्त व्हायचं आहे। आणि म्हणूनच आपल्याच माध्यमातून सर्वांची दिलगिरी मानत, कारण अर्थात जे काही थोडं कन्फ्युजन झालं माफी पण मागतो, दिलगिरी पण व्यक्त करतो। पण 24 तारखेचा म्हणजे उद्या शुक्रवारचा कार्यक्रम देखील तसाच्या तसाच राहणार आहे। ह्याच्यात आम्ही सर्वच तिरंगा हातात घेऊन 5 वाजता बरोबर जनगण मन आम्ही म्हणणार आहोत। तिथे 4 वाजल्यापासून आम्ही सगळे जमायला लागणार आहोत। आणि उद्या जसं मी सांगितलं 4 वाजताचा हा कार्यक्रम आणि 26 तारखेला 10 वाजता सकाळी तिरंगा मार्च हे दोन्ही आम्ही आयोजित करत आहोत। कल्याणमध्ये पालिकेच्या सभेमध्ये गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। सभेत विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी झाली। दिल्लीतल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जच्या घटनेचा निषेध केला गेला। आज ज्या पद्धतीने मनसे आणि उबाटानी जे या गदारोळ या सभागृहामध्ये केला, ही आंदोलन करण्याची जागा नाही। आपली भूमिका आपल्याला मांडायची होती तर आपण योग्य प्लॅटफॉर्मवरती मांडली पाहिजे। आणि एकीकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आपण सत्तेत सहभागी व्हायचं आणि दुसरीकडे त्यांच्याच विरोधात आंदोलन करायची, ही दुटप्पी भूमिका घेऊन काही लोक आंदोलन करत होते। त्यांचा फक्त मीडियामध्ये येणं आणि आंदोलन आम्ही काहीतरी करतोय हे दाखवण्यासाठी आजचं आंदोलन होतं, त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। मी त्यांनाही सांगितलं होतं की तुम्ही तहकुमी मांडलेली नाही आहे, नियमाप्रमाणे जे बसतोय आपण त्याच्यानुसारच आपण सभा चालूया। त्यांची तहकुमी नसताही त्यांनी ते गदारोळ चालू केला। त्यानंतर उबाट जे आहेत त्यांनी तहकुमी दिली होती, पण मी ते टेबलही केली नव्हती। आणि जो नियम सांगतो की सभा चालू होऊ द्या, त्यानंतर तुमची तहकुमी आणि त्याच्यावरती चर्चा होऊ द्या, त्यांनी चर्चा न करता डायरेक्टली उठले आणि विरोध करायला लागले की सभा तहकूब करा। पण तरी पण मी 10 मिनिटांसाठी तहकूब केलेली होती आणि तहकूब 10 मिनिटांसाठी करून आम्ही जेव्हा विषय पत्रिका चालू केली तरी त्यांचा तिथं गदारोळ चालूच होता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।